नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्या माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर नवीन अजून अशा एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत बघा, हे बाबळीचे शेंगा आहे आणि हे शेंगापासून आपण भाजी बनवणार आहोत. म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे. हाडाची वगैरे दुखणे असेल तर यांना खूप बरं होतं. तर त्याच्यासाठी आज मी ह्या ज्या बाबळीचे शेंगा आहे तर मी या शेंगा तोडून आणलेल्या आहे. आणि अशा हिरव्या असतात, कवळ्या असतात ना, तेव्हाच आणायच्या. ह्या जास्त निबर नाही होऊ द्यायच्या. म्हणजे कवळ्या शेंगाचीच भाजी छान लागते. निबर जर झाले ना त्याच्यामध्ये ते बी पकल्या जातं. तर बी पकायच्या अगोदरच ह्या शेंगा कवळ्या असतात तेव्हाच तोडून आणायच्या. आता ह्या ज्या शेंगा आहे तर मी आता या धुवून घेतलेल्या आहे. धुवून स्वच्छ अगोदर धुवून घ्यायच्या, कारण झाडावरती धूळ वगैरे बसलेली असती. तर त्याच्यामुळे ह्या शेंगा ज्या आहे ना तर स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता धुवून घेतल्यानंतर ह्या शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या आहे. निवडून म्हणजे जसं आपण गवारीच्या शेंगा जशा आपण हे करून घेतो, खुडून घेतो, तशा त्याप्रमाणे असं याला हे असे हे करून घ्यायचे आहे बघा. म्हणजे आपण निसून घेतो, कोणी बोलतो खुडून घ्यायच्या, पण असे एकदम व्यवस्थित हे करून घ्यायचं. कारण त्याचं थोडं हे निघलं तर मागचं पुढचं बूड असं काढून टाकून हे बघा असं साईडनं थोडीशी आपले हे जे निघतं आहे ना तर ह्या शिरा तर त्या पण अशा काढून टाकायच्या. आणि अशा ह्या शेंगा ज्या आहे तर मग अशा प्रकारे निवडून घ्यायच्या. म्हणजे याची भाजी जी बनवायची आहे आपल्याला तर ती आपल्याला आपण गवारीच्या शेंगाची जशी भाजी बनवतो ना त्याच प्रकारे ही बनवायची आहे. फक्त आपल्याला गवारीच्या शेंगाच्या ऐवजी ह्या बाबळीच्या जे शेंगा आहे तर ह्या शेंगा आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि खूप म्हणजे छान आहे, हे आयुर्वेदिक आहे. आणि समज तुम्ही आठवड्यातून लईच तुमच्या कमरेत वगैरे गॅप असेल आणि कंबर वगैरे दुखत असेल तर तेव्हा पण असे तुम्ही खाऊ शकता. आणि थंडीच्या दिवसात काय होतं आहे, थंडीच्या दिवसात आपले हाडाचे जे आजार असतात तर ते थंडीच्या दिवसात उद्भवतात. थंडीच्या दिवसात खूप त्रास होतो. तर त्याच्यामुळं काय करायचं, थंडीच्या दिवसामध्ये हे शेंगा जे आहे तर आठवड्यातून एक वेळेस का होईना याची अशी जी भाजी आहे तर याची भाजी अशी बनवून खायची. किंवा तुम्ही याची पेस्ट पण करून ठेवू शकता वाळलेल्या शेंगाची. हे शेंगा जे आहे बघा, आता मी पूर्ण शेंगा जे आहे तर निवडून घेतलेल्या आहे. आणि हे बघा अशा प्रकारे निवडल्यात. आता ह्या शेंगा ज्या आहे तर आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी कढईमध्ये उकडून घेणार आहे याला. आणि कढई ठेवली गॅसवरती आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. आणि पाणी टाकून या शेंगा ज्या आहेत तर या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या. हे बघा ह्या शेंगा ज्या आहेत तर मग शेंगा पूर्ण त्याच्यामध्ये टाकून याला आपल्याला चांगलं उकडून घ्यायचं आहे. उकडून घ्यायचं म्हणजे आपण गवारीच्या शेंगा जशा बनवतो तसं गवारीच्या शेंगाला पण आपण उकडून घेतो किंवा फ्राय करून घेतो. पण याचे कातडं थोडंसं असं जाड असल्यामुळे ना याला उकडून घ्यायचं आहे. तर मी आता हे उकडायला टाकलं आणि त्याच्यावरतून असं ताट झाकून ठेवायचं. आणि तोपर्यंत इकडं माझ्या भाकरी पण बनवणं चालू होत्या. तर हे बघा ज्वारीची भाकरी बनवत होते मी. त्या शेंगासोबत खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवली. आणि इकडं भाकरी बनणं चालू होत्या. इकडच्या साईडला शेंगा जे आहे तर त्या शेंगा मी उकडायला ठेवलेल्या होत्या. आणि एक भाकर तयार झाली. आणि इकडं पण एक भाकर खाली माझी थापून पण झालेली होती. इकडं आपल्या शेंगा ज्या आहे ना तर शेंगा पण अशा छानपैकी अशा उकडल्या गेलेल्या होत्या. आता हे जे शेंगा आहे तर छान उकडल्या गेल्या. तर त्याच्यासाठी आपण एक कांदा आणि एक टोमॅटो ती घेणार आहोत भाजीमध्ये आपल्याला टाकण्यासाठी. तर कांदा जो आहे तर मी कांदा कट करून घेते आहे. एक कांदा आणि एक टोमॅटो वापरणार आहे. तुम्हाला जर का कांदा जास्त वापरायचा असेल तर तुम्ही अजून पण एक कांदा समज घेऊ शकता. असं काही नाही, आपल्या आवडीनुसार आहे की आपल्याला कांदा जर भाजीमध्ये जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून पण एक कांदा वापरू शकता. कांद्यावरची जी साल आहे ती साल मी एकदम व्यवस्थित अशी काढून घेतली. आणि आता आपलं जे हे आहे तर कांदा कट करून घेते.
तिकडे शेंगा पण आपल्या उकडलेल्या आहे. आणि ह्या शेंगाची जी आहे ना, तर ह्या शेंगा जर का वाळल्या ना, तर जर का तुम्हाला अशी भाजी बनवायला हिरव्या जर नाही मिळाल्या आणि वाळलेल्या जर का शेंगा असेल ना, ते शेंगाची पण अशी मिक्सरमधून अशी बारीक पेस्ट करायची आणि सकाळी आमोशापोटी 1 चमचा कोमट पाण्यामध्ये घ्यायची. त्यांना पण खूप फरक पडतो. कारण मी स्वतःचे अनुभव सांगते की मी घेते तसं पण. आणि आता हे शेतामध्ये शेंगा दिसल्या छान आणि कवळ्या पण वाटल्या, म्हणून मग मी या शेंगा आणल्या. म्हणलं आपण याची भाजी पण बनवूया. तर भाजी बनवण्यासाठी मग मी या शेंगा आणलेल्या होत्या. आता कांदा टॅमॅटो जे आहे तर ते आता आपण परतून घेतलेलं आहे. आणि आपल्या शेंगा पण बघा तुम्ही छानपैकी उकडल्या आहे, कारण याच्यामध्ये पाणी वगैरे नाही राहिलेलं. आता शेंगा मी खाली काढून घेतल्या आणि त्याच याच्यामध्ये कढईमध्ये आपल्याला आता भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मग मी ते कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल थोडंसं असं गरम होऊन द्यायचं. गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला जिरा मोहरी टाकायचं, कारण मग जिरा मोहरी असं छान असं तडतडलं जातं. नाहीतर मग थंड तेलात टाकल्यानंतर असं तडतडलं जात नाही. आणि आता कांदा जो आहे तर मग आता कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आणि कांदा छान आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत असा कांदा परतून घ्यायचा. कांदा परततोय तोपर्यंत हे बघा इकडं 8 ते 9 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि हिरव्या मिरच्या घेऊन थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहे आपल्याला या भाजीला वापरण्यासाठी. आणि आता याला मी मिक्सरला फिरवून घेते. हे बघा आता मिक्सरला फिरल्यानंतर याची पेस्ट जी आहे ना, तर मी अशी बनवलेली आहे, म्हणजे एकदम बारीक नाही बनवलेली, थोडीशी जाडसर आहे. तोपर्यंत आपला कांदा पण इकडे छान असा परतला गेलेला आहे. त्याच्यात थोडीशी हळद टाकली मी, अर्धा चमचा हळद टाकली. आणि आता हळद टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण कट करून ठेवलेला टॅमॅटो जो होता तर तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि टॅमॅटो असा थोडासा मऊसूत होईपर्यंत परतू द्यायचं. आता आपला टॅमॅटो आहे तो छान परतला गेला. आता त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेला मसाला असा छान परतून घ्यायचा. आणि आता मसाला परतल्यानंतर असं मग त्याच्यामध्ये जे आपण या शेंगा जे आहे ना उकडलेल्या, तर ह्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आणि शेंगा टाकून व्यवस्थित त्याला असं परतून घ्यायचं. व्यवस्थित असं खालीवर करून परतून घ्यायचं, कारण कोरडंच असल्यामुळं ना खाली लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित आपण असं परतून घ्यायचं त्याला. किंवा तुम्हाला जर का याच्यामध्ये रस्सा करायचा असेल तर तुम्ही पाणी पण ॲड करू शकता. थोडंसं पाणी जर आपल्याला एकदम अशी कोरडी जर नसेल पाहिजे ही भाजी ना, थोडंसं आपण त्याच्यात पाणी पण ॲड करता येतं. आणि वरतून असं चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर असं व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं, कारण की सगळ्या भाजीला असं व्यवस्थित मीठ लागलं गेलं पाहिजे. आणि थोडंसं वाफ येऊ द्यायची, म्हणजे असं वरतून झाकण ठेवायचं, म्हणजे मसाला वगैरे छान असा शिजला जातो आणि सगळ्या भाजीला एकदम भाजीमध्ये मिक्स होऊन जातो मसाला पण. हे बघा आता सगळ्या याच्यात असा मसाला एकदम व्यवस्थित मिक्स झाला आणि भाजी पण अशी छान शिजलेली आहे. थोडं शिजायला थोडासा वेळ लागतो. आता मीठ टाकल्यामुळं थोडंसं त्याला आहे ना पाणी पण सुटलेलं होतं. आणि वरतून अशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून थोडंसं त्याला हलवून घ्यायचं. तर ही झाली आपली भाजी तयार. म्हणजे चव आहे ना, आता चव थोडीशी तुरट लागती आहे, पण ही भाजी जी आहे ना, तर मग आता आपण औषध म्हणून खाणार तर थोडी ती तुरट वगैरे तर लागणारच आहे. तर अशी भाजी जर का तुम्ही आठवड्यातून एक वेळेस जरी बनवून खाल्ली तर खूप काही असा फरक पडतो. तुमची हाडं वगैरे जर ठणकत असेल तर त्याला पण खूप असा फरक पडतो.
तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.